मित्रांनो, जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, कोकणातील जलदुर्ग आणि शिवकालीन जीवनशैली एकाच ठिकाणी पाहायची असेल, तर रत्नागिरीतील हे ठिकाण नक्की पाहायलाच हवं। आज आपण आलो आहोत रत्नदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या शिवसृष्टी पार्कमध्ये। नमस्कार मित्रांनो, मी आहे वैभव आणि तुम्ही पाहत आहात क्लिकर वैभव यूट्यूब चॅनल। आजच्या व्लॉगमध्ये आपण रत्नागिरीमधील एक ऐतिहासिक आणि पर्यटनासाठी खास ठिकाण शिवसृष्टी पार्क एक्सप्लोर करणार आहोत। या पार्कमध्ये प्रवेश करताच सर्वात आधी नजरेत भरते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती। ही मूर्ती पाहताना खरंच शिवकालीन इतिहासाची आठवण होते आणि प्रत्येकाला अभिमान वाटतो। या पार्कचं खास वैशिष्ट्य म्हणजे कोकणातील प्रसिद्ध जलदुर्ग किल्ल्यांच्या प्रतिकृती। इथे तुम्हाला सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि इतर समुद्री किल्ल्यांचे मिनिचर मॉडेल्स पाहायला मिळतात। प्रत्येक किल्ल्याबरोबर त्याची माहिती आणि इतिहास दिलेला आहे, त्यामुळे पर्यटकांना शिवकालीन किल्ल्यांची रचना आणि महत्त्व समजतं। पार्कमध्ये पुढे गेल्यावर शिवकालीन खेडेगाव आणि बाजारपेठेची रचना देखील पाहायला मिळते। त्या काळातील घरे, जीवनशैली आणि बाजारपेठ कशी असेल याची झलक इथे पाहायला मिळते। शिवाजी महाराजांनी समुद्रावर मजबूत आरमार उभारलं होतं, त्याची झलक इथे समुद्रातील भव्य आरमारी गलबतांच्या प्रतिकृतींमधून पाहायला मिळते। हे पाहताना मराठा साम्राज्याच्या सामर्थ्याची जाणीव होते। या शिवसृष्टीमध्ये मराठा इतिहासातील महान योद्ध्यांची स्मारके देखील आहेत। इथे तुम्हाला बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे आणि कान्होजी आंग्रे या वीरांच्या स्मारकांद्वारे त्यांच्या पराक्रमाची आठवण करून दिली जाते। समोर सुंदर समुद्र किनारा, बाजूला रत्नदुर्ग किल्ला आणि शिवकालीन इतिहासाची अनुभूती। म्हणून हे ठिकाण फोटोग्राफी, इतिहासप्रेमी आणि फॅमिली ट्रिपसाठी खूपच सुंदर आहे। जर तुम्ही रत्नागिरीला फिरायला येत असाल तर रत्नदुर्ग किल्ला आणि शिवसृष्टी पार्क नक्की भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि क्लिकर वैभव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये। जय शिवराय।